आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। याशिवाय पुणे शहरामधील वाहतुकीत सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत। यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार पीएम मोदी यांना जारी करण्यात आलेला असून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी हे पुण्यामध्ये दाखल होत आहेत आणि या सोहळ्याला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तर या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्यात दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही प्रमुख नेते सुद्धा या सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत। तर या दौऱ्यात मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणं, विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीचाही समावेश असणार आहे। तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणारे 1280 घरं आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी 2680 घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर हा संपूर्ण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुण्याचा दौरा। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी सीएम आणि डीसीएम हे देखील उपस्थित आहेत। तर सगळ्यात आधी पंतप्रधान मोदी दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मेट्रो 1च्या 2 मार्गिकांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्याचबरोबर पीएम आवास योजनेतील घरं हस्तांतरित करण्यात येणार आहे। तर या संपूर्ण दौऱ्याची सुरुवात जी आहे ती पंतप्रधान मोदी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊन करणार आहेत। तर आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यात येत असून इतरही कार्यक्रमांचं त्यानिमित्तानं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख करण्यात आलेला आहे। नागरिकांची कसून चौकशी सुद्धा केली जाते। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत। तर यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेला असून या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत। पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येण्यावर सामना अग्रलेखातून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पुण्यामध्ये येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपमध्ये सामावून घेतला। त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचं नेतृत्व, हिम्मत या सह्याद्रीनं दाद दिली असती असा टोला लगावण्यात आलाय। शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असं ते स्वतःच सांगत असतात, तेव्हा त्यांच्याकडून वेगळ्याच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे। तर देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे, अशा वेळेस श्री शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत असंही सामनात लिहिण्यात आलंय। पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात इंडिया फ्रंटच्या वतीनं काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे आणि या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील सहभागी होतील। तर नेते मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात असतील असं देखील सामनात म्हटलेलं आहे। तुमच्यावर त्यांनी आरोप केले, तुमचा पक्ष फोडलेला आहे। ज्या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न होतो, लोकमान्य टिळकांनी हुकुमशाही विरुद्ध गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्या टिळकांच्या नावानं पुरस्कार आपण मोदींना देत आहोत। त्याच्यामुळे मोदींची जबाबदारी आहे आणि तितकीच शरद पवार यांच्यासारख्या इंडियाच्या मोठ्या नेत्याची जबाबदारी आहे। तर आपण पाहिलं अग्रलेखातून, सामनाच्या अग्रलेखातून शरद पवारांवर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, कारण आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात आहेत आणि या दौऱ्यामध्ये या कार्यक्रमासाठी विशेषतः शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि यालाच अनुसरून सामनामधनं ही टीका करण्यात आलेली आहे। मात्र पुणे दौऱ्याची सुरुवात होताच पंतप्रधान सगळ्यात आधी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होतीये। या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। पुणे शहरातील वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले असून यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
जाहीर करण्यात आलाय। तर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान स्वतः पुण्यात उपस्थित असून या सोहळ्याला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत आणि या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही प्रमुख नेते पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहेत। तर या दौऱ्यामध्ये मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणं, विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीचाही समावेश असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी 1280 घरं आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी 2680 घरांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये दाखल झालेले असून त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र या दौऱ्याची सुरुवात दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनानं होणार आहे आणि या संपूर्ण दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुण्यात दाखल झालेले आहेत। तर आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पुण्याकडे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात असून दगडूशेठ मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर लोकमान्य टिळक पुरस्कारानं मोदींचा सन्मान केला जाणार आहे आणि त्यासाठी भाजपचे सगळे दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। आणि ही थेट आपण दृश्य पाहतोय, हेलिपॅडवरची ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत आणि सोबत राज्यपाल सुद्धा आपल्याला या फोटोमध्ये दिसतात। राज्यपाल रमेश बैस सुद्धा पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर उपस्थित असलेली ही आपण दृश्य पाहतोय। तर पंतप्रधानांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलेलं आहे। तर पंतप्रधानांचं पुण्यात स्वागत झालेलं असून आगमन झालेलं असून या पुढील कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता दौऱ्याला सुरुवात होतीये। सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस हे सगळेजण दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान पुण्यामध्ये दाखल होताच त्यांचं हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे। राज्यपाल रमेश बैस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देत पंतप्रधानांचं स्वागत केलंय। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, न्यूज 18 लोकमतवर हे फोटोज आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यामध्ये आगमन होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलेलं आहे, त्यांना पुष्पगुच्छ देऊन हस्तांदोलन केलेलं आहे। थेट दृश्य आपण ही पाहतोय, पुण्यामधल्या हेलिपॅडवरची दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला दिसतायत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे, पुण्यात ते दाखल झालेले आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात आज उपस्थित आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत। वैभव, आपण पाहतोय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे। उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी पुष्पगुच्छ देत पंतप्रधानांचं स्वागत केलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती काही फोटोज आलेले आहेत आणि यानंतर दौऱ्याला सुरुवात होणार आहे। संपूर्ण कार्यक्रम जो आहे याविषयी वैभव, माझा आवाज पोहोचतोय? तर आपण पुन्हा संपर्क साधणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडे। वैभव, आज आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आज ते खास पुणे दौऱ्यात आहेत। म्हणाले काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिपॅडला आगमन झालंय। त्या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलंय। कृषी विद्यालयाच्या ग्राउंडवरती हे हेलिपॅड जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं। त्यापूर्वी नरेंद्र मोदी हे पुणे विमानतळावरून हेलिकॉप्टरनं ॲग्रिकल्चर कॉलेजला आले। आता तिथून पुढच्या काही मिनिटांमध्ये ते दगडूशेठ मंदिरात जातील आणि तिथं त्यांच्या हस्ते आरती जी आहे ती केली जाईल। ही आरती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी
SP कॉलेजच्या ग्राउंडवरती जो शामियाना उभारण्यात आलाय मोठा, त्या कार्यक्रमस्थळी येतील आणि तिथं आल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना पुरस्कार दिला जाईल. साधारण 45 मिनिटांचा या कार्यक्रमाचा कालावधी जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ते पोलीस ग्राउंडवरती जो शामियाना उभारण्यात आलाय त्या ठिकाणी विविध वेगळ्या प्रकल्पांचं लोकार्पणाचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यामुळे आता दसरा जो आहे तो अधिकृतरित्या सुरू झालाय. गेले 3 दिवस शहर जे आहे पूर्णतः ढवळून निघालेलं होतं. यंत्रणांनी, वेगवेगळ्या यंत्रणांनी, प्रशासनानं तयारीसाठी मोठा जोर लावलेला होता आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होता. सुरक्षा ही सगळ्यात मोठी प्राथमिकता असल्यामुळं अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. मात्र असं असलं तरी सुरक्षेत कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं यंत्रणांकडून, पोलिसांकडून आणि प्रशासनाकडूनही सांगण्यात आलंय. आता थोड्या वेळामध्ये पंतप्रधान हे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये जातील आणि त्या ठिकाणी आरती ते करतील. त्यानंतर ते मुख्य कार्यक्रमस्थळी जिथे त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023चा देण्यात येणार आहे, त्या कार्यक्रमासाठी ते थोड्या वेळामध्येच SP कॉलेजच्या ग्राउंडवरती जो शामियाना उभारलाय त्या ठिकाणी पोहोचतील. म्हणाली अगदी बरोबर. आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते वैभव या संपूर्ण दौऱ्याकडे लागलेलं आहे, कार्यक्रमाकडे लागलेलं आहे. त्याचबरोबर मोदी काय संबोधणार याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर आपण ही दृश्य हेलिपॅडवरची पाहतोय, ती म्हणजे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत होते. पुन्हा एकदा वैभवकडे जाणार आहोत. वैभव, आपण पाहतोय जिल्हा प्रशासनाकडनं सुद्धा जय्यत तयारी आज पुण्यात करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पंतप्रधानांचा हा दौरा असल्यामुळे वाहतुकीमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत. म्हणाली, ज्या मार्गाने पंतप्रधानांचा प्रवास आहे हे सगळे मार्ग पूर्णतः ते आल्यापासून ते जाईपर्यंत त्यांच्या प्रवासासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शहराचा बरोबर मध्यवर्ती भाग आहे. कृषी महाविद्यालयापासून ते जेव्हा निघतील आणि दगडूशेठ गणपती मंदिराजवळ ते येतील, त्यानंतर त्याच रस्त्यानं ते पुन्हा लक्ष्मी रोडला येऊन तिथून SP कॉलेजकडे येणार आहे. शहराचा अत्यंत मध्यवर्ती भाग हा सगळा असल्यामुळे पूर्ण वाहतूक जी आहे ती या मार्गांवरची बंद असेल, ज्याचा ताण साहजिक आजूबाजूच्या रस्त्यांवरती येणार आहे. त्यामुळे अनेक शाळांनी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता शाळांना त्यांच्या पातळीवर सुट्टी दिलेली आहे. काहींनी ऑनलाईन शाळा ठेवलेल्या आहेत, तर अनेक कार्यालयांनी सुद्धा वाहतूक कोंडी आणि एकूण सगळ्या शहरात जी अभूतपूर्व कोंडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते ती लक्षात घेता कार्यालय बंद ठेवायचा निर्णय घेतला. वास्तविक प्रशासनिक पातळीवरती असा कुठलाही निर्देश देण्यात आलेला नाही किंवा असा निर्णयही घेण्यात आलेला नाही. मात्र तरी सुद्धा अनेक खासगी संस्थांनी त्यांच्या पातळीवर या वाहतूक कोंडीमध्ये विद्यार्थी अडकून आहेत किंवा कर्मचारी अडकून आहेत यासाठी ही सगळी अगदी बरोबर आहे वैभव, विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. सोबत आपण पाहतोय ते म्हणजे आज पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे तर सगळ्यांचं लक्ष वैभव लागलेलं आहे. त्याचबरोबर शरद पवार सुद्धा या कार्यक्रमासाठी, लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानांसोबत एकाच व्यासपीठावर आपल्याला दिसतील. सामनातून सुद्धा यावर टीका करण्यात आलेली आहे, नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. म्हणाली, या घटनेचा राजकीय अर्थ किंवा राजकीय बातमी मूल्य जे आहे ते सुद्धा प्रचंड मोठं आहे. याचं कारण शरद पवार हे पंतप्रधानांच्या सोबतीनं उपस्थित राहणार आहेत आणि ते कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्यासाठी किंवा तो पुरस्कार घ्यावा म्हणून विनंती करण्यासाठी टिळक कुटुंबीय सातत्यानं प्रयत्न करत होते. मात्र त्यांना पंतप्रधानांशी संपर्क होत नव्हता. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क केला आणि शरद पवारांनी थेट या सगळ्या संबंधी पंतप्रधानांना फोन करून थेट गळ घातली त्यांना आणि त्यानंतर पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारत असल्याचं मान्य केलं होतं. या जवळपास घटनेला 2 महिने जे ते पूर्ण झाले. 2 महिन्यापूर्वीच हा कार्यक्रम जो आहे तो निश्चित झालेला होता आणि शरद पवारांनी विनंती केल्यानंतर पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारलेला होता. त्यामुळे या कार्यक्रमाचं औचित्य जे आहे ते टिळक कुटुंबीय आणि पंतप्रधान यांना दोघांनाही अत्यंत उत्तम माहिती आहे. या दरम्यान ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे उत्सुकता जी आहे, राजकीय उत्सुकता ती जास्त ताणली गेलेली आहे. शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवार जे त्यांचे पुतणे आहेत त्यांना सरकारमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्या दिल्लीमध्ये भेटी झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा काका पुतणे पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावरती एकत्र येत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे सुद्धा या सगळ्या राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदा एकत्र येत आहेत. त्यामुळे या स्टेजवरती नेमकी काय चर्चा होणार
जो सहजभाव स्टेजवरती वावरताना असायला हवा तो असेल की ज्याला पॉलिटिकल ग्रजेस म्हणतो किंवा राजकीय एकमेकांवरचा आकस आहे तो इथं दिसेल का, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र एकूण राजकीय शिष्टाचार पाळण्याच्या या सगळ्यांच्या पद्धती पाहिल्यानंतर या कार्यक्रमामध्ये तसा फारसा काही राजकीय रंग दिसणार नाही. अगदी आटोपशीर 42 मिनिटांचा हा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 मिनिटं बोलणार आहेत. त्यामुळे इतर कुठल्या गोष्टींसाठी फार वाव असेल असं दिसत नाही. अत्यंत काटेकोर वेळेचं नियोजन करून हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. त्यामुळे फार राजकीय भाषणबाजी इथं होईल किंवा एकमेकांवरती कमेंटिंग होईल असं काही चित्र जे अगदी बरोबर. आणि त्यामुळेच या संपूर्ण कार्यक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. अगदी राजकीय वर्तुळातून सुद्धा या कार्यक्रमाकडे उत्सुकतेनं पाहिलं जात आहे. वैभव, पंतप्रधानांचा जो ताफा जो आहे तो कदाचित पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झालेला असणार आहे. कुठपर्यंत हा ताफा पोहोचलाय आणि पुढच्या कार्यक्रमाला किती वेळ लागणार आहे, कसं आहे नियोजन? साधारण 7 मिनिटांचा वेळ जो आहे तो पंतप्रधानांना लागणार आहे. हेलिपॅड पासून ते दगडूशेठ गणपती मंदिराला येईपर्यंत रस्ते जे आहेत ते या मार्गाला जोडले जाणारे सगळे रस्ते पोलिसांनी आता 10:30 वाजता बरोबर बंद केलेले होते आणि रस्ता जो आहे तो पंतप्रधानांसाठी पूर्णतः मोकळा ठेवण्यात आलाय. त्यामुळे 7 मिनिटांमध्ये पंतप्रधान हे हेलिपॅडवरून दगडूशेठ गणपतीच्या मंदिरामध्ये पोहोचतील. तिथं त्यांचा साधारण 15 मिनिटांचा कार्यक्रम आहे. मंदिराची पाहणी वगैरे करून ते आरती जी आहे ती आरती करतील आणि त्यानंतर तातडीनं ते लगेच HP कॉलेजच्या ग्राउंडकडे रवाना होणार आहेत. अगदी बरोबर. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात दाखल झालेले असून त्यांचा ताफा जो आहे तो हेलिपॅडवरून आता दगडूशेठ हलवाई बाप्पाकडे रवाना झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. आणि हे सगळेजण सर्वप्रथम दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात असून पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ज्या मार्गाने पंतप्रधानांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मार्गाची वाहतूक जी आहे ती इतरत्र मार्गावर वळवण्यात आलेली आहे. त्यासोबतच लोकमान्य टिळक पुरस्कार मोदी यांना जारी करण्यात आलेला असल्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज मोदी स्वतः पुण्यात आहेत आणि या सोहळ्याला विशेष म्हणजे शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर आमचे प्रतिनिधी वैभव यांनी काही वेळापूर्वी जी माहिती दिली, हा कार्यक्रम जो आहे हा संपूर्ण आता अलीकडच्या राजकीय घडामोडी ज्या घडल्या होत्या त्या घडण्यापूर्वी म्हणजे 2 महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि स्वतः शरद पवार यांनी या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना आमंत्रण दिलेलं होतं आणि त्यामुळे शरद पवार सुद्धा या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आपल्याला दिसणार आहेत. मात्र त्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष जो आहे जो फुटलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा पहिल्यांदा शरद पवार आणि पंतप्रधान मोदी हे एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे नेमकी चर्चा काय होणार, हे राजकीय क्लेश जे आहेत ते आपल्याला व्यासपीठावर त्यांच्या देहबोलीतून पाहायला मिळतील का, यावर काही भाष्य होईल का, याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे. वैभव, यांचा ताफा जो आहे पंतप्रधानांचा तो आता दगडूशेठच्या इथे पोहोचलाय का? म्हणाले अजून ताफा पोहोचलेला नाही. काही मिनिटांमध्ये काही क्षणांमध्ये पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये पोहोचेल आणि त्यानंतर तिथली पाहणी करून पंतप्रधान हे लगेच आरती करतील. अजून काही मिनिटांमध्ये काही क्षणांमध्ये पंतप्रधानांचा हा सगळा ताफा जो आहे प्रचंड मोठा ताफा आहे. जवळपास 140 गाड्यांची कार्टेल जी आहे ती या पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये सहभागी आहे आणि मोठा बंदोबस्त जो आहे तो रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेला आहे. साधारण प्रवासाचा वेळ हा इतर कुठलाही अडथळा नसेल तर 7 मिनिटाचं हे अंतर आहे. 2 किलोमीटरचं कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅड पासून ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत आणि त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिरात पंतप्रधान काही क्षणांमध्ये पोहोचतील असं दिसतंय. तर सगळे अपडेट्स आपण आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडनं घेतो. या कार्यक्रमासाठी वैभव पुणेकरांची सुद्धा उपस्थिती असणार आहे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा पोलिसांकडून विशेष सुरक्षा पथकाकडून चौकशी केली जाते. संपूर्ण कार्यक्रमाची खबरदारी घेतली जाते. वैभव, कसून तपासणी जी आहे ती मूळ हे दोन्ही कार्यक्रम जे आहेत ते केवळ निमंत्रितांसाठीच आयोजित करण्यात आलेले आहेत. निमंत्रितांनाच केवळ बोलवण्यात आलेले या कार्यक्रमाला.
आणि त्यामुळे जे आलेत, जे निमंत्रित आलेले आहेत त्यांची सगळ्यांची अगदी कसून चौकशी केली जाते. कुणीही काळे कपडे घालून या कार्यक्रमामध्ये येणार नाही याची खबरदारी घेतली गेली. अगदी पायातले मोजे सुद्धा काळे असणार नाहीत अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्यात. पावसाचा कालावधी असल्यामुळे साधारणतः सगळेजण जे रेनकोट घालून येतात हे रेनकोट सुद्धा काळ्या रंगाचे असतात. मात्र पोलिसांनी हे रेनकोट सुद्धा बाहेर ठेवायला लावलेले आहेत. जो शामियाना उभारण्यात आलेला आहे तो अग्निरोधक म्हणजे फायरप्रूफ आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे आतमध्ये बसताना पाण्याची कुठलीही अडचण, पावसाची कुठलीही अडचण होणार नाही याची पूर्णतः काळजी घेतलेली आहे. त्यामुळे बाहेरच छत्र्या असतील किंवा रेनकोट असतील ते ठेवण्यासाठीचे टब्स जे आहेत, बकेट्स जे आहेत ते पोलिसांनी बाहेर ठेवलेले आहेत. आणि प्रचंड काटेकोर तपासणी जी आहे, अगदी खिशाला पेन सुद्धा कुणालाही इथं आणू दिला जात नाहीये. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत ते मोबाईल वगैरे ते घेऊन यायला सुद्धा परवानगी नाहीये. ते आपण सुरक्षेचा एकूण अंदाज समजू शकतो की काय दर्जा. आणि सगळे निमंत्रित जे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त केवळ पासेस असणाऱ्या व्यक्तींनाच कार्यक्रमस्थळी यायला परवानगी जी आहे ती देण्यात आली. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील दौरा हा विशेष दौरा आहे. आज संपूर्ण राज्याचं लक्षच या दौऱ्याकडे लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांसोबत या दौऱ्यामध्ये आपल्याला शरद पवार सुद्धा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा या दौऱ्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर आता आपण ही जी दृश्य पाहतोय पुण्यातली दृश्य आहेत. काही मिनिटांमध्येच पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो पुण्यातल्या दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे आणि त्या दर्शनानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. खरं तर सत्ता नाट्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि शरद पवार हे एकाच मंचावर असणार आहेत. त्यामुळे दोघांच्या भाषणाकडे सुद्धा अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण या सत्ता नाट्यानंतर दोघं काय बोलतायत हे सुद्धा पाहायचं आहे. खरं तर हा राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे राजकीय विषयावर भाष्य होणार की नाही याबद्दल सुद्धा शक्यता वर्तवली जाते. मात्र पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे लागलेलं आहे. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मोदींच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवून आणि आंदोलन करण्यात येत असून शरद पवारांच्या उपस्थितीमुळे त्यांच्यावर नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते. राजकीय नेत्यांची सुद्धा मोठी फौज जी आहे ती या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे. तर शरद पवार यांच्या विरोधातील एकजुटीमध्ये खरं तर मोदींच्या विरोधात एकजूट दाखवण्यात येत होती आणि त्यावेळी शरद पवार देखील मोदींच्या विरोधातील एकजुटीमध्ये होते. आणि पाटणा, बंगळुरू या दोन ठिकाणी बैठका सुद्धा त्यानंतर घेण्यात आल्या होत्या. मोदींना विरोधही केला होता. मात्र आता शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळेस आपल्याला या मंचावर पाहायला मिळणार आहेत. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरून महाविकास आघाडीमध्ये असंतोष निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे मवियामधील नेते नाराज झालेत. ही नाराजी मवियाच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी निर्माण झाली आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला. मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे धाबे दण आणलेत. धास्तावलेल्या काँग्रेसचे नेते या विषयावर राहुल गांधींसोबत चर्चा करणार आहेत. तर ठाकरे गटामध्येही या विषयावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे. कुणी निमंत्रण दिलं, कोण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, तर प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार. आता आमंत्रण दिलं असेल ते खरं असेल तर ते राहतील जी मंडळी दिली असेल. कुणी कार्यक्रमाला जावं याबद्दल माझं काही मत नाही. कुणी उपस्थित राहील त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या तिढ्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना टोले लगावण्याची आयती संधी साधून घेतली. शरद पवार नेहमीच उपस्थित असतात मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला. शरद पवारचा राष्ट्रवादी पक्ष हा त्यांचा आहे. त्यांनी कुठं जावं कुठं नाही जावं हे महाविकास आघाडी ठरवू शकत नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अविश्वास निर्माण झाल्यानं आमदार रोहित पवारांनी किल्ला लढवला. राज्यातील सत्ता नाट्याच्या आधीच हा पुरस्कार जाहीर झाला होता. याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं. हा एका संस्थेनं आयोजित केलेला कार्यक्रम असल्यानं त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असं आवाहन रोहित पवारांनी केलं. आदरणीय पवार साहेब उद्या एकाच व्यासपीठावर ज्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब येतात ते जर गेले तर मला असं वाटतं की कुणी त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. पवार साहेबांचा आजपर्यंतचा जो काही राजकीय सामाजिक प्रवास बघितला
तर कधीही त्यांनी समाजकारण आणि राजकारण याला मिक्स केलेलं नाही. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र आता त्यांच्या नावानं देण्यात येणाऱ्या पुरस्कारावरून महाविकास आघाडीत असंतोष निर्माण झालाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. विनोद राठोडसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर ही थेट आपण पुण्यामध्ये आपण जातोय. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर दाखल झालेले आहेत. संपूर्ण त्यांचा ताफा, त्यांच्यासोबत राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचं खरं तर लक्ष लागलेलं आहे, कारण या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनानं या पुण्याच्या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे आणि ते आता या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळातच दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील. तर आज पुण्यामध्ये काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी सर्वात प्रथम म्हणजे लोकमान्य टिळक पुरस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे आणि त्यानंतर इतर कार्यक्रमाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. PM आवास योजनेतील घरं त्यांच्या हस्ते हस्तांतरित केली जाणार आहेत. त्याचबरोबर मेट्रो 1च्या मार्गिकेचं 2 मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे. तर यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल आहेत आणि आता ते दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन ते पुढील कार्यक्रमाला रवाना होतील. आता पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो मंदिराबाहेर पोहोचलेला आहे. आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे. वैभव, ती थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिराजवळ पोहोचलेले आहेत. संपूर्ण त्यांचा ताफा बाप्पाचं दर्शन घेऊन ते पुढील कार्यक्रमाला रवाना होतील. बाप्पाचं दर्शन घेत असताना या ठिकाणी आरतीचं विशेष काही आयोजन करण्यात आलेलं आहे का मंदिराच्या वतीने? तर आपण पुन्हा एकदा वैभव यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मात्र काही वेळापूर्वीची दृश्य पाहतोय ती म्हणजे पंतप्रधान पुण्यात दाखल होताच हेलिपॅडवर राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देत पंतप्रधानांचं पुण्यात स्वागत केलेलं आहे. तर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडे. वैभव, आपण पाहतोय ते म्हणजे एकतर पंतप्रधानांचा ताफा मंदिराबाहेर पोहोचलेला आहे. काही वेळातच ते बाप्पाचं दर्शन घेऊन कार्यक्रमास्थळी रवाना होतील. मात्र पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे आज मंदिराच्या वतीनं या ठिकाणी विशेष आरतीचं, महाआरतीचं काही आयोजन करण्यात आलंय का? मनाली, विशेष आरतीचं नियोजन जे आहे ते दगडूशेठ गणपतीकडून करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान हे दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पोहोचलेत. काही वेळात मंदिरामध्ये आरतीला सुरुवात होईल. त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार साधारण 15 मिनिटांची वेळ जी आहे ती मंदिरामध्ये आहे आणि आरती जी आहे ती तातडीनं केली जाईल. आता महाआरतीचं नियोजन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्यासोबत राज्यपाल असणार आहेत आतमध्ये आरतीच्या ठिकाणी. आणि ही आरती आज होणार आहे. पण दगडूशेठच्या वतीनं विशेष फुलांची सजावट जी आहे ती सुद्धा मंदिरामध्ये करण्यात आली. आरास जी आहे फुलांची ती मोठ्या प्रमाणावरती करण्यात आली आणि काही क्षणांमध्ये आता ही आरती जी आहे ती सुरू होईल. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या स्थळी सुद्धा संपूर्ण नियोजन झालेलं असणार आहे, कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत या विद्यापीठामध्ये, कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये. त्याचबरोबर भाजपचे अनेक नेते मंडळी आहेत किंवा शिवसेनेकडून असतील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून असतील, अनेक दिग्गज जे आहेत ते या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणार आहेत. वैभव, म्हणाली कार्यक्रमाच्या ठिकाणी माध्यमांना सुद्धा परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नाही. जे आरतीच्या ठिकाणी आणि केवळ जे जाहीर कार्यक्रम आहेत, एक पुरस्कारांचा कार्यक्रम आणि दुसरा शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टरवरचा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये निमंत्रितांनाच केवळ प्रवेश आहे आणि या निमंत्रितांचे सुद्धा पासेस जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडक्वार्टरमधून
मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते ऑनलाईन उद्घाटन करणार आहे. मात्र त्या मेट्रोमध्ये सुद्धा बसणारी जी लोक आहेत त्यांचं सुद्धा परीक्षण करून त्यांना मेट्रोमध्ये बसायला परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि आता थोड्या वेळामध्येच आरती जी आहे ती आरती सुरू होईल. इतर पक्षांचे जे निमंत्रित असतील त्या सगळ्या निमंत्रितांना पॅन्डॉलमध्ये म्हणजे शामियानामध्येच प्रवेश आहे. डायसवरती कुणालाही प्रवेश नाही. डायसवर केवळ 6 खुर्च्या ज्या आहेत त्या समोरच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत आणि माफ करा 10 खुर्च्या ज्या आहेत त्या केवळ ठेवण्यात आलेल्या आहेत वरती. आणि या खुर्च्यांवरती टिळक कुटुंबियांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि पंतप्रधान यांच्यासोबत शरद पवार असा प्रोटोकॉल जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर हे 10 जण जे आहेत हेच केवळ डायसवरती वर जाऊ शकतील. खाली निमंत्रितांमध्ये अनेक वेगळी लोक आहेत ज्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं निमंत्रित केलेलं आहे. जे त्यांचे अॅल्युमिनी असतील किंवा शहरातले नामांकित व्यक्ती असतील या सगळ्यांचं निमंत्रण जे आहे ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं नियोजित केलेलं आहे. तर हेडक्वार्टरच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रशासनानं निमंत्रितांचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे. म्हणाले अगदी बरोबर. आणि त्यामुळे या संपूर्ण दरम्यान अनेक कदाचित मुद्द्यांवर पंतप्रधान भाष्य करू शकतात आपल्या भाषणातून. तसेच आज जी दुर्घटना खरं तर वैभव घडलेली आहे, शहापूर येथे जो मोठा अपघात झालेला आहे याविषयी आज कदाचित मोदी बोलू शकतात. किंवा गेल्या काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीमधली महाराष्ट्रातली दुर्घटना असेल, अनेक दुर्घटना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात, राज्यात घडलेल्या होत्या, त्यावर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता आहे का? म्हणाली 22 मिनिटांची वेळ ही पंतप्रधानांच्या भाषणासाठी असणार आहे. पंतप्रधान हे पुण्यामध्ये आल्यानंतर किंवा महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीवरती जी दुर्घटना घडलेली होती या दुर्घटनेची काळजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती सकाळी व्यक्त करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुद्धा याबाबत चिंता जी आहे या दुर्घटनेबाबत ती व्यक्त करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर पंतप्रधान या त्यांच्या 22 मिनिटाच्या भाषणामध्ये मी थोडं थांबवते, कारण आता थेट मंदिरातली दृश्य जी आहेत ती आपण प्रेक्षकांना दाखवतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ बाप्पाची महापूजा जी आहे ती सुरू आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला दिसत आहेत. दगडूशेठ बाप्पाचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये दगडूशेठ बाप्पाची महापूजा आणि महाआरतीचं आयोजन मंदिराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि थेट महापूजेची दृश्य आपण पाहतोय. तरी थेट दृश्य पुण्यातली आपण पाहतोय. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ बाप्पाची महापूजा सुरू आहे. काही वेळातच आरती देखील केली जाणार आहे. दगडूशेठ बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या लाडक्या बाप्पाची महापूजा पंतप्रधानांच्या हस्ते केली जाते. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानं केली. तन्नोदन्ते प्रचोदयात्. गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि. महागणपतये नमः शमीपत्रं समर्पयामि. ओम गंगणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि. महागणपतये नमः शमीपत्रं समर्पयामि. ओम गंगणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्.
शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि। महागणपतये नमः। शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि। महागणपतये नमः। शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि। महागणपतये नमः। शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि। महागणपतये नमः। शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि। महागणपतये नमः। शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं समर्पयामि। महागणपतये नमः। शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायां हरये नमः श्रीकृष्ण परमं पूर्णं कर्तुं शिवात्मको धुना देवा एतद् चम्पकपुष्पं मंदिर पहुंचे जहां पर पूजा आराधना करते हुए नजर आए और इस दौरान की तस्वीरें आपको लगातार दिखा रहे हैं। पूजा अर्चना के बाद में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कई विकास परियोजनाओं की आधारशिला आज रखेंगे और साथ ही उन्हें लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार से भी सम्मानित किया जाएगा। और इसी पर ताज़ा अपडेट देने के लिए हमारे साथ में हमारे संवाददाता योगेश इस वक्त जुड़ गए हैं। योगेश, फिलहाल क्या कुछ ताज़ा अपडेट मिल रहा है, क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस वक्त हम तस्वीरें अपने दर्शकों को दिखा रहे हैं जहां पर पूजा अर्चना में मंदिर वो जब पहुंचे तो पूजा अर्चना करते हुए नजर आए। इसके आगे का क्या कुछ कार्यक्रम? प्रधानमंत्री यहाँ पूजा अर्चना कर रहे हैं और अभी आरती जो है आरती इस वक्त यहाँ पर हो रही है। इसके उपरांत जो है जो यहाँ जिस तरीके से तर दगडूशेठ गणपती मंदिरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ गणपती मंदिरात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते सध्या
पूजा करण्यात येते. मोदींनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात सध्या अभिषेक घालण्यात येतोय आणि त्याचीच ही थेट दृश्य. दगडूशेठ गणपती मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात अभिषेक करण्यात येतोय. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता विधिवत पूजा करत अभिषेक करण्यात येतोय आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती देखील संपन्न होणार आहे. दगडूशेठ मंदिरातून ही थेट दृश्य आपण पाहतोय. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक करताना पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि मोदींनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. सध्या पूजा देखील करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुण्यामध्ये दाखल झालेत. सध्याची ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात अभिषेक करण्यात आलेला आहे आणि दगडूशेठ गणपतीची आरती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येते. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती देखील संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोला हिरवा झेंडा देखील दाखवला जाणार आहे. सध्या ही दगडूशेठ गणपती मंदिरातली दृश्य आपण पाहतोय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 मेट्रो मार्गांचं उद्घाटन करणार आहेत. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर गरवारे कॉलेज ते रुबी हॉलपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. हिरवा झेंडा दाखवून ते ऑनलाईन लोकार्पण करणार आहे. एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रो असे 2 मार्ग होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज ते 2 मेट्रो मार्गांचं उद्घाटन करणार आहेत. सध्या दगडूशेठ गणपती मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय. मोदींनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि सध्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात अभिषेक करण्यात येतोय. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती देखील पार पडणार आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय.
मोदींनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथे त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणं तसंच शहरातील विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनीच यापूर्वी वनाज ते गरवारे कॉलेज या पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गातील एका टप्प्याचं उद्घाटन केलं होतं आणि यानंतर आता ते निगडी ते शिवाजीनगर या मार्गावरील फुगेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या 2 टप्प्यांचं उद्घाटन करणार आहे. तर याआधी आपण पाहिलं होतं पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी पुण्यातील मेट्रोचं लोकार्पण केलं होतं आणि यावेळी मोदींनी पुणे मेट्रोतून विद्यार्थ्यांसोबत मेट्रोने प्रवास देखील केला होता. तर पुण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी काही घोषणा देखील केल्या होत्या. आणि आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसंच शहरातील विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी वेस्ट टू एनर्जी मशीनचं उद्घाटन देखील ते करणार आहेत. आणि यासोबतच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280हून अधिक घरं पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. पूजा अर्चा करताना ते पाहायला मिळत आहेत. तसंच त्यांच्या हस्ते मेट्रोच्या 2 विस्तारित मार्गांचं आणि पंतप्रधान आवास योजनांच्या हजारो घरांचं लोकार्पण होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडूशेठ मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. पंतप्रधान मोदींनी दगडूशेठ मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरात छोटेखानी पूजा आणि आरती देखील करण्यात आली आहे. दरम्यान थोड्याच वेळात मोदी हे पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना होतील. ही थेट दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे. तसंच त्यांच्या हस्ते आज मेट्रोच्या 2 विस्तारित मार्गांचं लोकार्पण होणार आहे आणि पंतप्रधान आवास योजनांच्या हजारो घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. तर पंतप्रधान मोदींनी दगडूशेठ मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरात छोटेखानी पूजा करण्यात येते. अभिषेक देखील करण्यात आलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना होतील. तर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं देखील पाहायला मिळालं. विरोधात त्यांच्या बॅनर्स झळकलेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आणि त्यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचं उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचं लोकार्पण आणि नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह अनेक कार्यक्रमांना देखील ते आज उपस्थिती दर्शवणार आहेत. आणि त्यांच्या दौऱ्याआधीच पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच पुण्यामध्ये राजकारण तापताना देखील पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करणारे बॅनर्स लावण्यात आले होते. तर मणिपूर हिंसाचार प्रश्नावर संसदेमध्ये या विषयावर चर्चा न होणं यावरून युवक काँग्रेसनं बॅनर्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान ही पुण्यातली थेट दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील असणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे आता या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.